A7 न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी अनिस अहमद पवारचे ठळक बातम्या। राष्ट्रीय लोक न्यायालयात 4,97,00,000ची 105 प्रकरणे निकाली। येथील तालुका विधी सेवा समिती, सर्वोच्च न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालय व परभणी जिल्हा न्यायालय तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली न्यायालयात दिनांक 10 मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते। या लोक न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली 1,155 प्रकरणे तसेच विद्युत महावितरण कंपनी, विविध बँका, ग्रामपंचायत व नगरपालिका यांची वाद दाखलपूर्व 4,659 प्रकरणे तडजोडीसाठी लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती। त्यापैकी प्रलंबित प्रकरणे 96 व वाद दाखलपूर्व प्रकरणे 9 असे एकूण 105 प्रकरणे निकाली काढण्यात आली। तडजोडी आधारे प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणात तब्बल 4,97,44,450 रुपयांची प्रकरणे निकाली काढण्यात आली। या लोक न्यायालयासाठी हिंगोली येथे न्यायिक अधिकारी तसेच विविध समाविष्ट असलेले 4 पॅनल तयार करण्यात आले होते। या लोक अदालतीमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश TS अकाली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायाधीश 2 श्रीमती SA माने गाडेकर, सहदिवानी न्यायाधीश वरिष्ठ सर PG महाळनकर, दुसरे सहदिवानी न्यायाधीश कनिष्ठ सर IJ ठाकरे, तिसरे सहदिवानी न्यायाधीश कनिष्ठ सर श्रीमती PR पमनानी यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम केले। ही लोक अदालत यशस्वी करण्यासाठी वकील संघाचे सदस्य, सभासद, न्यायालयीन व पोलीस कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली।